इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। पुणे स्मार्ट सिटी के पूर्व मुख्य कार्यकारी अधिकारी IAS अधिकारी व उल्हासनगर मनपा की पहली महिला आयुक्त मनीषा वाले ने कल उल्हासनगर मनपा का 988 करोड़ 72 लाख का बजट पेश किया, जिसमें उन्होंने उल्हासनगर को स्मार्ट सिटी बनाने की संकल्पना के तहत कई योजनाएं बनाई हैं। लेकिन आम जनता को झटका भी लगा है क्योंकि बजट में पानी को महंगा किया गया है और पानी का बिल अब अलग से लोगों को भरना पड़ेगा। उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त एवं प्रशासन मनीषा वाले ने सोमवार 24 मार्च 2025 को वर्ष 2024-25 के लिए संशोधित बजट तथा वित्तीय वर्ष 2025-26 के लिए मूल बजट पेश किया। इस बजट में 988.18 करोड़ खर्च करने का प्रावधान है और 54 लाख रुपए का शेष रखा गया है। आयुक्त मनीषा वाले ने बताया कि यह बजट राजस्व संतुलन बनाए रखते हुए विकास के केंद्र बिंदुओं को छुएगा और शहर के समग्र विकास को गति देगा। उल्हासनगर महानगर पालिका की बढ़ती देनदारियों और बढ़ते शहरीकरण को देखते हुए इस वर्ष राजस्व वृद्धि पर विशेष जोर दिया गया है। हालांकि जनता पर अतिरिक्त वित्तीय बोझ डालने के बजाय संपत्ति कर में कोई वृद्धि किए बिना पूंजी मूल्य आधारित कर प्रणाली लागू करने का निर्णय लिया गया है। इसके अलावा जल दरों में मामूली वृद्धि प्रस्तावित है और इस संपत्ति कर से अलग से लगाया जाएगा। इसका उद्देश्य प्रत्येक नल कनेक्शन पर जल मीटर लगाना अनिवार्य बनाकर जल आपूर्ति विभाग की दक्षता बढ़ाना है। आइए देखें मनपा आयुक्त मनीषा वाले ने बजट के मामले में क्या कहा। नमस्कार, मी मनीषा वाळे, आयुक्त तथा प्रशासक उल्हासनगर महानगरपालिका। यावर्षी आपण जी बजेटची तरतूद केली ती टोटल 988 CRची आहे। त्यामध्ये आपण वाढीव 1% वाढ केलेली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी जो आपण बजेट करण्याचा प्रयत्न केला आहे तो ॲसेट क्रिएशन म्हणजेच एक स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर जी शहराला गरज आहे त्या अनुषंगाने आपण केल्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये पंचसूत्र आपण अंमलात आणण्याचा हे केलेला आहे उपयोग। सगळ्यात पहिलं म्हणजे स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, दुसरं म्हणजे बूस्ट टू डिजिटलायझेशन। मध्ये आपण सुसूत्रता किंवा ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि योग्य वेळेत सिटिझन्सला त्या संधी मिळणं, त्या अपॉर्च्युनिटी मिळणं आणि त्या सर्व्हिसेस मिळणं हे त्यामागचा हेतू आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे रेव्हेन्यू जनरेशन। आपला महानगरपालिकेचा करच नाही तर इतर स्रोतातून पण आपल्याला उत्पन्न निर्मिती व्हावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये भर पडावी हा त्याच्यामागचा उद्देश असणार आहे। एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीच्या मागे आपण पर्यावरणपूरक बजेट जे साधन करायचं होता तो उद्देश आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेंडर पॅरिटी। मग जेंडरमध्ये फक्त महिला आणि बाल विकासच नसणार आहे तर ट्रान्सजेंडर विषयी पण आम्ही काही तरतुदी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्या वर्षी आम्ही नवीन एक विभागही बनवलेला आहे ज्याचं नाव आहे समाज विकास विभाग। त्याच्यामध्ये दिव्यांग असतील, मायनॉरिटीज आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, असे बरेचसे जे आपले दुर्बल घटक असतात त्यांना एक नवीन असा विभाग देण्याचा आणि नवीन मनुष्यबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, ज्या अर्थी आपल्याला कायमस्वरूपी काही योजनाही त्यांच्यासाठी कराव्या लागतील। स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलायचं झालं तर ह्या वर्षी आपण जवळजवळ 30 कोटी ह्या सगळ्या ॲसेट क्रिएशनला आपण देतोय। त्याच्यामागे मग आपले रस्ते आहेत, जंक्शन्स आहेत, आपल्या शाळा आहेत, आपले आरोग्य केंद्र आहेत, शौचालय आहे, स्मशानभूमी आहे, एक आपण नर्सरी ह्या वर्षी योजली आहे की तयार करण्याची, ज्या अर्थी आपल्याकडे जे शोभिवंत झाडं आहेत त्याच्यासाठी आपण जो जास्तचा शिल्लकचा खर्च करतो तो न व्हावा आणि आपली एक स्वतःची परिपूर्ण अशी नर्सरी स्थापन व्हावी। त्याच्यामध्ये आपण स्मार्ट दिव्यांग भवन बांधण्याचा एक संकल्प केलेला आहे। स्मार्ट पार्किंग जी की आता आपल्या 8 दिवसांनी सुरू पण होईल, त्यामुळे आपले ट्रॅफिकचे जे कंजेशन आहे ते पण निघतील। DP प्रमाणे रस्ते व्हावेत, मालमत्ताला आपले ज्या टोटल मालमत्ता आहे त्यांना सनद मिळावी, त्यांचं कुंपण व्हावं, ह्या पद्धतीचं ह्यामध्ये बजेटमध्ये समावेशक आहे। त्यामध्ये बायोमायनिंग जे आपल्याला नेहमी फंड गव्हर्नमेंटकडून येतो ह्यावेळेस आपण
स्वतःलाही थोडा एक फंड आपल्या स्वतःच्या स्वहिस्स्यातूनही ठेवलेला आहे आणि गायकवाडपाडा इथे मान्सूनपूर्व आपण तिथे बायोवाणीचं काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण जसं की 15 वित्त आयोगातून जेवढा निधी आपल्याला येतो, आपला जो निधी असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस आपण सगळ्या सुविधा पुरवून देणार आहोत. दुसरी महत्त्वाची म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प, म्हणजे आपल्या ज्या शासकीय इमारती आहेत, आपली स्वतःची इमारत आहे, त्याच्यामध्ये सोलर पॅनल बसवून विजेचा जो आपला बिल येते ते कमी करण्याचा त्याच्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर LED बल्बचा वापर आहे, STP प्लांट कार्यक्षम करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वर्षी आपण थोडी पाणीपट्टी वाढवलेली आहे, पण त्यामागची कारणंही तशीच आहेत. आपल्याला वॉटर मीटरिंग करायचं आहे. आपल्या शहराला आता जरीही पाणी पुरवठा खूप मुबलक प्रमाणात होत असेल, तरी ती पोहोचण्याची वॉटर डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. लिकेजेस आहेत, इलिगल कनेक्शन आहे, अपव्यय आहे, तो टाळण्याचा आता त्याच्यामागचं ते धोरण असणार आहे. तर त्यामुळे वॉटर मीटरिंग आपण करणार आहोत आणि जिथे इलिगल कनेक्शन आम्हाला आढळून येते तेही आम्ही काढणार आहोत. तर अशा पद्धतीने एक पूरक आणि सर्वसमायोजक असा बजेट आम्ही देण्याचा इथे प्रयत्न केल्याने त्यामागे तुम्हाला पुढच्या 5-6 महिन्यात जरूरच तुम्हाला त्याचे रिझल्ट्स दिसतील असं मी सगळ्यांना आश्वासन देते. आणि ह्या कामगिरीत मला सगळ्यात मोलाची साथ दिलेली आहे ती उल्हासनगरच्या नागरिकांनी दिलेली आहे. यावर्षी अभययोजनेला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ह्यापुढे अभययोजना लागूच होऊ नये असाच आमचा उद्देश असणार आणि ते लावणारही नाही. त्यामुळे आपण जे पेनल्टीज असतील किंवा काय असतील ते कसं आपण डिफॉल्टर असतील ते कशा आपण ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।